नमस्कार। आज बहुजन विकास आघाडी आयोजित SSC आणि HSC मध्ये जे चांगले मार्क्स काढून पास झालेले आहेत त्यांचा गुणगौरव आणि त्यांना करिअर गायडन्स म्हणून विवेक मेहत्रे सर यांचं मार्गदर्शन देखील करण्यात आलं। याबद्दल आयोजन करणारे बहुजन विकास आघाडी H प्रभागातील सर्व युवा कार्यकर्ते आज आपल्या सोबत आहेत। ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। सर, आज जो कार्यक्रम झाला ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? आज बहुजन विकास आघाडी नवघर माणिकपूर विभागातील युवा विभागातर्फे हा शालेय म्हणण्यापेक्षा म्हणजे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आपण आयोजित केला होता। जवळपास 500हून अधिक विद्यार्थ्यांचा आपण इथे सत्कार केला। त्या सत्कारासोबतच आपण विवेक मेहत्रे यांचं व्याख्यान देखील AI आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या संदर्भात आपण त्यांचं व्याख्यान देखील ठेवलं होतं। या कार्यक्रमाला उत्कृष्ट आणि उत्स्फूर्त असा विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील सपोर्ट आम्हाला मिळाला, सहभाग मिळाला। आम्ही या कार्यक्रमाने ॲक्च्युली खूपच भारावून गेलो, आमचा जोश वाढलेला आहे। यापूर्वी देखील बहुजन विकास आघाडी असो किंवा युवा विकास आघाडी असो त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक शिबिरे, वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन आपण वेगवेगळ्या कला असो, क्रीडा असो, सर्व बाबतीत आपण अग्रेसर होतोच। पण थोडीशी जी काही निराशा काही गोष्टीमुळे आली होती, मला वाटतं आजच्या कार्यक्रमामुळे ती नक्कीच नवघर माणिकपूरमधील युवांची तरी गेलेली आहे आणि आम्ही आता पूर्णपणे जोशमध्ये आहोत। आता मानकर साहेबांनी सांगितलं की आपल्या इथे जे काही शालेय शिक्षणासाठी आपण इथे जागोजागी अभ्यासिका एक वर्ग तयार केलेले आहेत, त्यामध्ये अभ्यास करून मुलांनी CA देखील पास झालेले आहेत। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपली जी लायब्ररी आहे त्याच्यामध्ये अनेक CA, फक्त CAच नाही तर डॉक्टर सुद्धा, MPSC UPSC असे अनेक कोर्स म्हणजे अनेक याच्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेले आणि ते सुद्धा पास सुद्धा झालेले आहेत। त्याच्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रातील तिथे पुस्तके वगैरे अवेलेबल आहेत। आपण महानगरपालिकेतर्फे जी लायब्ररी ती चालू केली आहे त्याच्यामध्ये एखादी पुस्तक नसेल तीही त्यांना उपलब्ध आपण तिथे करून देतो। आज आता रिसेंटलीच म्हणजे तिथे ती अजून स्टुडंट म्हणजे 150-200 स्टुडंटची अजून त्यांना व्यवस्था तिथे करून दिली, त्यांना AC वगैरे लावून दिले, त्यांना पर्सनल केबिन वगैरे अभ्यास करण्यासाठी। ते अभ्यास करून तुम्ही मोठं व्हा, आपल्या वसईचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या देशाचं नाव तुम्ही खूप मोठं करा आणि अशानेच अशा शिक्षणाने आपली वाढ होणार आहे, आपला देश आपला मोठा होणार आहे। म्हणून आपण शिक्षण त्यांना प्रमोट करतो, तुम्ही चांगले शिका आणि चांगले मोठे व्हा। म्हणून आजचा जो आपण कार्यक्रम सुद्धा ठेवलेला तो सुद्धा अशाच हेतूने ठेवलेला, कारण विद्यार्थी आपल्या भरपूर मेहनत करतात। 10वीला 80च्या वर मार्क काढणे किंवा 12वीला 75च्या वर काढणे हे काही सोपं नाही आहे। जे आपण सुद्धा म्हणजे आपल्यातले किती जणांना भेटल्यात, भरपूर मेहनत केली, त्या मेहनतीचा त्यांना तो सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना ती उत्स्फूर्तता आणि ती शाबासकी त्यांना मिळावी म्हणून आजचा कार्यक्रम आम्ही केलेला। आणि अशाच परीने आम्ही शिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना, मुलांना आणि पुढच्या पिढीला वगैरे आम्ही सुद्धा शिकतोय, त्यांना सुद्धा शिकायची प्रोत्साहन आम्ही देत असतो। आज येथे जो कार्यक्रम केला तो फक्त युवकांनीच केला असं सर्व मान्यवर बोलत होती, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही एक नवीन इराची सुरुवात आहे। बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडी प्रत्येक वर्षी या प्रत्येक महिन्याला काही ना काही कार्यक्रम करत असतो, पण आता हे जे कार्यक्रम आहे आणि जे गेले काही दिवसात आमचं काय सेटबॅक झालेला त्याच्याने आमच्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये असं होतं की आमचे कार्यकर्ते डिमॉरलाइज। कोणतेही आमचा कार्यकर्ता डिमॉरलाइज नाही, आप्पाला मानणारा कार्यकर्ता जोशमध्ये आहे आणि नवघर माणिकपूरचं प्रत्येक युवा कार्यकर्त्याने दाखवून दिलं आहे की आम्ही जोशमध्ये आणि येणारे नवघर महानगरपालिकेची निवडणूक असो या त्याच्यासाठी आम्ही आमची संघटना बांधणी चालू आहे आणि आमची संघटना जोरदार चालू आहे। ही सुरुवात आहे। आता पुढचा कार्यक्रम काय असणार आहे? पुढचा आता तुम्ही आज ह्या कार्यक्रमात जोशमध्ये उतरलेले आहेत, पुढचा कार्यक्रम काय असणार आहे? आता ही तर सुरुवात होती आणि आम्ही युवकांनी दाखवला, आम्ही सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन एवढा चांगला कार्यक्रम झाला। आमची अपेक्षापेक्षा चांगला कार्यक्रम झाला आणि यापुढेही आम्ही करत राहू आणि ब्लड डोनेशन कॅम्प आहे, दुसरे जे कार्यक्रम आहे ते करण्याचा प्रयत्न करू। आता भरपूर सण येणार आहे, या सणामध्ये तुमचा युवकांचा कसा सहभाग असणार आहे? प्रत्येक सणासुद्धामध्ये आपल्या युवा विकास आघाडीचा सहभाग असतो। पण आत्ताच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर आपले आमदार इथेने ठाकूर आणि क्षितिज जांगकडनं कला, क्रीडा आणि शैक्षणिक भागामध्ये आपल्या विभागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना
युवकांना खूप सपोर्ट आहे. स्विमिंग पूल आहेत आपले, ते स्विमिंग पूल बनवले आहेत. रायफल शूटिंगचे गेम्सचे ट्रेनिंग सेंटर आपल्या इथे ओपन केले आहे. स्केटिंग गेमचे ट्रेनिंग सेंटर आपल्या इथे ओपन केले आहे. लायब्ररी आहेत, एअर कंडिशन लायब्ररी आहेत, 24 तास उपलब्ध आहेत. फ्री एज्युकेशनसाठी पण ते खूप अप्लाय करतायत. तर कला क्रीडाच्या गोष्टीमध्ये आपण खूप पुढे आहेत आणि असे कार्यक्रम आम्ही प्रत्येक महिन्याला आता घेत राहू. ज्यांना कोणाला वाटत असेल की आम्ही आता थांबलो आहे, तसं थांबलो नाही. आता आम्ही जोरदार ह्याच्या पुढे कार्यक्रम करतो. प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक ना एक कार्यक्रम आम्हाला दिसत भेटेल आणि तुम्हाला आमची भेट घ्यायला यायला लागत राहील. तर आपण युवकांचं म्हणणं ऐकलं. युवक असं बोलतायत की आज हे कार्यक्रम होता, हा कार्यक्रम फक्त सुरुवात आहे. आज आम्ही आमच्या अंगावरची राख झटकली आहे आणि आम्ही आता जोमाने कामाला लागलेलो आहोत. आता आमचं सर्व कामाची आम्ही आलेख बनवलेला आहे, सर्व कामाची रूपरेषा बनवलेली आहे. आता फक्त सुरुवात व्हायची होती आणि आज युवा आमदार क्षितिज दादा येऊन ह्या सर्वांच्या खांद्यावर शाबासकीची थाप देऊन गेलेले आहेत. आता आम्हाला जोश आलेला आहे. आता प्रत्येक महिन्यात नवीन नवीन कार्यक्रम तुम्ही बघत राहाल. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार. लोकनेते चंद्र ठाकूर साहेबांचा